ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ममता म्हात्रे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही बाब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी व्हिडिओ कॉल करून ममता म्हात्रे यांच्याशी संवाद साधला. यावेळेस आपण तब्येतीची काळजी घ्या. मतदारसंघातील जनतेचे आपल्या आशीर्वाद आपल्यासोबत असल्याने आपल्याला काहीही होणार नाही. आपण पूर्णपणे बऱ्या होऊन जनसेवेसाठी कार्यरत व्हाल असा दिलासा श्री शिंदे यांनी दिला. तुमच्या पाठीमागे तुमच्या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे. हा बिलकुल बिलकुल काही चिंता करू नका आणि आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. मंदाताई बिलकुल टेन्शन घेऊ नका. विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा. तुम्ही लवकर बरे होणार. परत आपल्याला काम करायचं आहे. जनतेची सेवा करायची आहे. ओके, चला, खूप खूप शुभेच्छा. लवकर बरे व्हा. कळवा येथील पारसिक नगरमधील नवजागृती सोसायटीत मंगळवारी दुपारी एका घरामध्ये आग लागल्याची घटना घडली. दुपारी 12:36 या संदर्भात माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बी विंगमधील 4थ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत घरातील वॉशिंग मशीन, इन्व्हर्टर, AC युनिट, इलेक्ट्रिक वायरिंग आणि स्विच बोर्ड जळून मोठं नुकसान झालं. टोरंट पॉवरचे कर्मचारी देखील यावेळेस घटनास्थळी उपस्थित होते. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही आग पूर्णपणे विझवण्यात आली. या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. यंदा गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडवा साजरा करण्यात येणार असून सकाळी 6:53 नंतर गुढी उभारावी असं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाखरू सोमण यांनी सांगितलं. यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा सूर्योदयाला नसल्याने क्षयतिथी निर्माण झाली आहे. त्यामुळे सकाळी 6:53 वाजता फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर नवीन शालिवाहन शक 1948 वर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा या 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदाच्या संवत्सराचं नाव पराभव असून अन्याय आणि दुष्ट प्रवृत्तींचा पराभव होण्याचा संदेश त्यातून दिला जातो. अशी खेळ तिथीची स्थिती यापूर्वी 2017 आली होती, तर पुढे 2032 येणार असल्याची माहिती देखील श्री दाकरू सोमण यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते आणि नगरसेवक श्री अभिजितजी पवार यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते श्री अभिजित पवार यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं प्रभावी चित्रण करणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. आदिवासी श्रमिक संघटनेचे संस्थापक श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे वर्तमान वृत्तवाहिनी गेले 24 वर्ष ठाणे शहरातील घडामोडी ठाणेकर नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहे. असंच कार्य पुढे चालू राहू द्या. पुनश्च एकदा श्री हंसराज खेवरा यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या 24व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडी दर्शवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त उपमहापौर श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे वर्तमान वृत्तवाहिनी करत असलेल्या 25व्या वर्षाच्या प्रवेशाबद्दल उपमहापौर श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या वतीने
ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे शहराच्या घडामोडी ठाणे शहरातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला श्री मनोज प्रधान यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील घडणाऱ्या घडामोडी ठाणेकर नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त नगरसेवक श्री राजन केने यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त श्री राजन केने यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे समन्वयक श्री संजय तरे आणि माजी नगरसेविका आणि ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे यांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा समस्त तरे कुटुंबियांच्या वतीने ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. RTE अंतर्गत 25% राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 25 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता पालकांना 3 ते 5 किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच आधी भरलेल्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने सर्व पात्र पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही केलं आहे. ठाणे मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव देण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये केली आहे. या स्थानकासाठी 250 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. यासोबतच ठाणे स्थानकाच्या विकासासाठी अतिरिक्त सुविधा आणि ट्रेन सेवा वाढवण्याच्या विविध मागण्या देखील खासदार नरेश म्हस्के यांनी केल्या आहेत. राज्यातनं तसा प्रस्ताव येईल. सदरच्या स्टेशनला धर्मवीर आनंद दिघे स्टेशन हे नाव देण्यात यावं ही मागणी या ठिकाणी आम्ही सभागृहात करत आहोत. ठाणे स्टेशन पर मुलिंड की दिशा में प्लेटफॉर्म 1, 7, 8 को जोड़ने वाले एक FOB और प्लेटफॉर्म 5, 6, 7, 8, 9, 10 पर एक्सेलेटर की तात्काल आवश्यकता है. कलवा एलिवेटर लिंक का काम तेज किया जाए और ठाणे स्टेशन के प्लेटफॉर्म का विस्तार भी सभी ट्रेनों को 12 से 15 डिब्बों तक किया जाए. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस टंचाई निर्माण होऊन ठाण्यातील 50 ते 60% हॉटेल्स बंद.
ठेवण्याची वेळ आली आहे. याविरोधात हॉटेल व्यावसायिकांनी मानपाडा परिसरात चूल पेटवून अनोखं आंदोलन केलं. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याबरोबरच काळा बाजाराचेही आरोप यावेळेस करण्यात आले आहेत. इंडक्शनचा पर्याय महाग आणि अपुरा ठरत असल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना टिकवण्यासाठी आता हॉटेल चालकांकडून प्रयत्न सुरू आहेत असं देखील सांगण्यात आलं. बंद झालेले आहे. म्हणजे कुठेही हॉटेल आता 50 ते 60% बंद आहे आणि कुठले कुठले हॉटेल चालू ठेवलेले आहे, किचन बंद ठेवलेले आहे. सर, मोठ्या प्रमाणात लग्न सराई देखील चालू आहे. काही लोकांनी हॉल बुक केलेले आहेत, पण त्यांना कसं आपण सामोरं जातो? त्यांना आम्ही समजून सांगतात, त्यांना पण कळतात आजच्या दिवस आहे परिस्थिती काय आहे म्हणून. आम्ही बोलतो तुम्ही डेट एक्सचेंज करून, बरेच लोक डेट चेंज करून घेतात, बरेच लोक कॅन्सल पण करतात. आता हे आम्ही जेवण कशासाठी बनवतो, आमचे स्टाफ जायला नको. कोरोनाच्या काळात असं झालेलं आहे, सगळे गावी निघून गेल्यानंतर मग कोरोना संपल्यानंतर 2 महिना, कमीत कमी 2 महिने लागले आम्हाला हॉटेल सुरळीत चालू करायला. राज्यातील सेवा ज्येष्ठ शिक्षकांना TET CTET परीक्षेत 15% गुणांची सवलत देण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडे केली आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर हा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांना 2 वर्षात परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. मात्र पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकांना 2 वर्षांची संधी देऊन सवलत द्यावी, अन्यथा अन्याय होईल असं मत मांडण्यात आलं आहे. मंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. संभाव्य इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात LPG गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. घरगुती गॅसचा अवैध वापर आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत 121 ठिकाणी या संदर्भात धडी टाकण्यात आल्या असल्याची माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्राहकांनी घाबरून न जाता गरजेनुसारच गॅस बुकिंग करावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील प्रशासनाने केलं आहे. तसंच तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दिवा येथील ग्लोबल स्कूलच्या मैदानात पार्क केलेल्या स्कूल व्हॅनला सोमवारी सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. सुमारे 5:06 ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळतात. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं. या आगीमध्ये व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे सायंकाळी 5:45 वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.